इरेस्पेक्टिव्ह ऑफ तुम्ही बँक, म्हणजे ह्याच्यामध्ये बँक गॅरंटीचा उल्लेख आहे, मी सांगतो तुम्हाला काय ते. पण ह्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला 8 crores पर्यंत पैसे देतो फॉर परचेज ऑफ रॉ मटेरियल. 8 crores इज अ गुड मनी. तर रॉ मटेरियल पण देऊ शकतो, कन्सिडरिंग दॅट दिस इज द, म्हणजे ते रॉ मटेरियल आमच्याकडे आहे, आमचं MOU आहे, ते मटेरियल आम्ही तुम्ही देऊ शकतो. प्लस जसं सांगितलं तुम्हाला की तुम्हाला आहे की या मटेरियल आम्ही 10 लोक आहोत, 20 लोक आहोत, आमचं मटेरियल तेच आहे, एकच आहे. तर तुम्ही माझ्याकडे आलात की सर ह्यांच्याबरोबर तुम्ही MOU करा, आम्ही तुमच्याकडनं घेऊ, तर आय विल साइन एन MOU. आणि बिंग ए गव्हर्नमेंट बॉडी ते थोडं मला प्रिव्हिलेज होतं की ते माझे जो कोण सप्लायर असतो त्याला बल्क बिझनेस मिळणार आहे. ही विल ऑलवेज बी इंटरेस्टेड टू साइन एन MOU. त्यामुळे त्याचा फायदा मी तुमच्यासाठी करतो, म्हणजे ॲज अन MSMEला एक कॉम्पिटेटिव्ह रेटमध्ये मिळावं या उद्देशाने आम्ही साईन करत असतो. तर हे तर झालं रॉ मटेरियल कॉम्पिटेटिव्ह, हे झालं. नंतर मार्केटिंगमध्ये बघा गव्हर्नमेंट परचेस, हे तुम्हाला सांगतो. आता मी स्लाईडवर जातोय आता एकदा, म्हणजे एकदा ग्लान्स करूया पूर्ण स्लाइड्स. तर तुम्ही बघा एकदा रन करतो. मार्केटिंगमध्ये बघा रॉ मटेरियल डिस्ट्रीब्युशन, रजिस्ट्रेशन फॉर गव्हर्नमेंट परचेसेस, कन्सोर्शियम, टेंडर मार्केटिंग, ई मार्केटिंग. हे तुम्ही पोर्टल आहे आमचं. पोर्टलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळतं. ICT इनेबल्ड टीम इनिशिएटिव्ह याच्यामध्ये. क्रेडिटमध्ये रॉ मटेरियलसाठी आम्ही पैसे देतो, बिल डिस्काउंट पण करतो. क्रेडिट म्हणजे तुम्हाला बिल्स जे तुम्ही रेज करता, तर तुमचा कस्टमर तुम्हाला पे करण्याआधी मी तुम्हाला पे करेन, आय कॅन डू दॅट ऑल्सो. तिथे पण आम्ही 5 crores पर्यंत देतो, अप टू 5 crores. नंतर क्रेडिट फॅसिलिटेशन थ्रू बँक्स, हे आम्ही तुम्हाला विदाउट चार्जिंग एनिथिंग आय कॅन अटॅच यू अ बँकर, आणि बँकरकडनं तुम्हाला लिमिट्स देऊ शकतो, हे पण आम्ही करू शकतो. इव्हन माझ्याकडनं का तुम्ही स्वतः पण जाऊन करू शकता, बँकमध्ये लोन घेऊ शकता. बट आमच्या थ्रू घेण्यामुळे काय होतं की बिंग एन MSME रिप्रेझेंटेटिव्ह प्लस एव्हरी डे माझ्याकडे अशी 5-10 फाईल असतातच, त्यांना पण बिझनेस मिळत असतो. त्यामुळे ही गिव्स प्रायोरिटी टू मी माझ्या थ्रू गेल्यामुळे. आणि त्याच्यामध्ये रिजेक्शन झालं की त्याला माहित आहे की मी परत त्यांना देणारच नाही आहे. म्हणजे आय एम जस्ट टेलिंग यू, ॲज अ सेड इन्फॉर्मल मीमध्ये बोलतोय मी तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. एव्हरी बँकर म्हणा, कोणी म्हणा, एव्हरी वन बिझनेस, अगेन इट्स अ बिझनेस. त्यामुळे त्यांना डेफिनेटली ते कन्सिडर करतातच फाईल, आणि डेफिनेटली दे गो टू देअर ओन चॅनल. बट रिस्क मॅनेजमेंटमध्ये पण असं असतं की थोडं कन्सिडर करून करूया, बिकॉज NSSCचा फाईल आहे, आणि नो फाईल इज आयडियलिस्टिक फाईल. कुठलाही MSMEचा फाईल आहे ना, आयडल नसतो, आयडियलिस्टिक नसतो. त्यामुळे दे आर वेल अवेअर ऑफ इट अँड दे कन्सिडर द फाईल्स. नाव NSIC व्हेंचर कॅपिटल फंड, ते पण मी सांगितलं, टेक्नॉलॉजिकल पण सांगितलंय. लेट अस गो डायरेक्टली टू द. अच्छा, अजून एक अदर मार्केटिंग सपोर्टचा एक उल्लेख करेन, कारण मला आता CA आपण भेटलेले आता. तर एवढं सांगेन की एक मार्केटिंग इंटेलिजन्स सेल म्हणून आहे की तुम्हाला कुठलंही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आमचं वेबसाईट तर आहेच आहे, खूप एक्झॉस्टिव्ह आहे, त्याच्यात तर तुम्हाला सर्व काही कळणार. पण तरी पण तुमच्या स्पेसिफिक काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की मार्केटिंग इंटेलिजन्स सेलचा हेल्प घ्या. आमच्या पोर्टलवर आहे 24/7, यू कॅन अप्लाय. तुम्ही काही लिहा त्याच्यामध्ये, तर तुम्हाला रिप्लाय नक्कीच येईल. तसंच इंटरनॅशनल कॉपरेशन, मी तेच बोलत होता, जे श्रीलंकाचं बोललो मी, एक एक्झिबिशन आलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्हाला 5 लाख रुपयेपर्यंत रिइम्बर्समेंट आहे, कन्सिडरिंग दॅट यू आर एलिजिबल. क्रायटेरिया असतो पण नॉर्मल आहे, जास्त काय तुम्हाला मेन काय बेसिक मायक्रो स्मॉल इंडस्ट्री असलं पाहिजे, टर्नओव्हर 2 वर्ष तरी एक्झिस्टिंग असलं पाहिजे, अशा काही क्रायटेरिया. नंतर MSME सारथी, तेच जसं बोलत होतो, पीपल हू वॉन्ट टू कनेक्ट. अगेन आय एम गिव्हिंग एन ऑफर टू सॅटर्डे क्लब ऑल्सो. आपण पण MSME सारथी बनू शकता ॲज ए असोसिएशन. ह्यामध्ये काय की तुमच्या ज्या आपले MSMEs आहेत, जे आपले मेंबर्स आहेत, त्यांना तुम्ही प्रोत्साहन करून NSIC कडे तुम्ही दिला, आणि आम्ही तुम्हाला ते फॅसिलिटीज तुम्हाला दिलं, तर ॲज अन असोसिएशन वी विल गिव्ह सम पे आउट. तर ते पण एक आहे आपल्याकडे. इवन द CA, प्रॅक्टिसिंग CA जे असतील त्यांना पण हे स्कीम ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. तर पुढे इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट ॲक्च्युली काय की आमचं ऑल इंडिया बेस आहे. आमच्याकडे लँड बँक खूप आहे ऑल अक्रॉस इंडिया. मुंबईमध्ये जास्त नाही आहे, तर मुंबईमध्ये पण आम्ही गव्हर्नमेंटकडनं मागतोय की आम्हाला पण लँड द्या, कारण तिथे काय होणार की आमचं तुम्ही बघा टेक्नॉलॉजीमध्ये ट्रेनिंग फॉर स्किल डेव्हलपमेंट, आम्ही स्किल डेव्हलपमेंटसाठी आमचं स्वतःचं पण, जसं हैदराबादमध्ये म्हणा किंवा कानपूर, दिल्ली, बँगलोर, अशा कलकत्ता, ओरिसा या साईडला आमचे स्वतःचे ट्रेनिंग सेंटर्स आहेत. आम्ही छोट्या ट्रेनिंग देतो लोकांना, आणि एम्प्लॉयमेंट जनरेशनसाठी त्यांना इवन इंटरव्ह्यूसाठी त्यांना हे करतो. प्लस इंडिव्हिज्युअली स्वतःला बिझनेस करायचा असेल त्याचा पण आम्ही त्यांना बँकर्स आणून देतो. देन वी कनेक्ट पीपल सो दॅट दे कॅन बिकम एंटरप्रिनर्स. ते एजंडाने आम्ही आमचं स्किल डेव्हलपमेंट.
तर हे ओव्हरऑल तुम्हाला NSIC काय करते ते तुम्हाला सांगितलं. आता पुढे जाऊया एक एक स्लाइड. जर आता वरती मी बोलत जाईल. जे मी सांगितलं आता बघा, NSIC फॅसिलिटेट्स ऑल अवेलेबल. हे प्रायमरी रॉ मटेरियल आहे. मी परत सांगतोय की हे रॉ मटेरियल तुम्हाला सूट नाही होत आहे, पण